75 नंतर मी थांबलो नाही, त्यामुळे मोदींना देखील थांबा म्हणू शकत नाही. शरद पवारांचं मोठं वक्तव्य. राजकारणात सुसंस्कृतपणाचं दर्शन दाखवलं पाहिजे, पवारांचं विधान. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडी म्हणून सर्वच ठिकाणी एकत्र लढू असं नाही, शरद पवारांचं वक्तव्य. तर ठाकरे बंधू एकत्र येऊन मुंबईत सत्तेत आल्यास आनंद, पवारांचं विधान. मुंबईचा महापौर मराठीच होणार, मनसे मुंबई अध्यक्ष संदीप देशपांडेंचं भाजपला प्रत्युत्तर. खानाची भीती दाखवून भैया आणि गुज्जू महापौर करण्याचा कट उधळून लावणार, देशपांडेंचा इशारा. माधुरी हत्तीणीला परत आणण्यासाठी नांदणी मठ आणि सरकार उच्चस्तरीय समितीकडे याचिका दाखल करणार. कोर्टाकडून प्रकरण उच्चस्तरीय समितीकडे, समितीच्या अहवालानंतर कोर्ट निर्णय देणार. पुण्यातलं कोथरूड गोळीबारानं हादरलं. गुंड निलेश घायवळच्या टोळीकडून गोळीबार, गाडी बाजूला घेण्याच्या वादातून झाडल्या गोळ्या, पोलिसांकडून दोघांना अटक. स्वर्गीय मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर रंग टाकणारा अटके. आरोपी ठाकरेंच्या कार्यकर्त्याचा चुलत भाऊ. प्रॉपर्टीच्या वादात ठाकरेंचा हस्तक्षेप होत असल्याच्या रागातून रंग टाकल्याची कबुली. रंग टाकल्याचं प्रकरण घडल्यानंतर ठाकरेंची शिवसेना ऍक्शन मोडवर. आज पुतळ्याच्या परिसरात सीसीटीव्ही लावणार, पुतळ्यावर राहणार सीसीटीव्हीची नजर. कल्याणच्या शहाडमध्ये बॅनर लावण्यावरून भाजप आणि शिंदेच्या शिवसेनेत राडा. एकमेकांना केली मारहाण. खडकपाडा पोलीस ठाण्यात परस्पर विरोधी गुन्हे दाखल. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या कृत्याची हायकोर्टाकडून गंभीर दखल. इमारती पाडण्याच्या मनपाच्या नोटिसा कोणत्या अधिकारात थांबवल्या, हायकोर्टाचा शिंदेंना सवाल. ओबीसींच्या प्रश्नावर नागपुरात भुजबळांची बैठक. समता परिषदेच्या बैठकीला सर्व ओबीसी संघटनांनी उपस्थित राहण्याचं आवाहन. नागपुरात मेळावाही घेणार. लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी आज पत्रकार परिषद घेणार. निवडणूक आयोगाबाबत हायड्रोजन बॉम्ब फोडणार असल्याची माहिती. नवे कोणते आरोप करणार याकडे लक्ष. ठाण्यातील घोडबंदरची वाहतूक कोंडी टाळण्यासाठी सकाळी 7 ते रात्री 12 पर्यंत अवजड वाहनांना बंदी. शिंदेच्या आदेशाची आजपासून अंमलबजावणी न झाल्यास मनसेचा आंदोलनाचा इशारा.